अंतिम क्षणाला बाजी मारली। विपुलजी घरात इकडे आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। मैत्री 11 पालघर संघाने बाजी मारलेली आहे। खूप चांगला खेळ पाहायला मिळाला। अंतिम क्षणापर्यंत मॅच रंगली। युसुफ सय्यदने मात्र इकडे कौतुक केलं बॅट्समनचं, ते म्हणजेच कुणाल मोहिते। मी एक अजून खेळाडूचं कौतुक करेल ज्याने या मॅच मध्ये अच्योर स्पोर्ट्स कडून खूप चांगला खेळ केला, तो म्हणजेच हर्ष पाटील। 2 षटकामध्ये 6 धावा त्याने खर्च केला होता, 3 विकेट त्याने मिळवले होते, परंतु त्याच्या या मेहनतीला मात्र यश आलं नाही। इथे मात्र बाजी मारली मैत्री 11 पालघरने। 2 खेळाडू, एक कुणाल मोहिते आणि हर्ष पाटील यांनी मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये। आता बघूया, अजूनही स्पर्धेच्या बाहेर गेलेली नाहीये, परंतु जो चान्स होता टॉप 8 मध्ये जाण्याचा त्याच्यासाठी मात्र आता वाट बघावी लागेल। पहिला चेंडू अक्षय, यावेळेस मात्र कमालीचा कॅच, सुपर कॅच, काय सुरेख कॅच पाहायला मिळते। असं वाटलं होतं की पहिला चेंडू मात्र चौकारासाठी जाईल का, परंतु इकडे चांगली कॅचिंग करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळते विजेंद्र, यावेळेस सुपर वीरेंद्र एडीजे। One side hero hai, yo one side hero hai. DJ Pamya, Haidam, naikam, कुणाला घाबरत नाही। थँक यू डीजे मास्टर तहा रईस। पहिला चेंडू कव्हरच्या ठिकाणी खेळला जातोय आणि गोल्डन स्ट्रकचा शिकार आपल्याला पाहायला मिळतोय। 9 बॅट्समन पुष्कर घरात मैदानाच्या आतमध्ये येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय वन डाऊनच्या रूपामध्ये आलेला हा बॅट्समन यावेळेस आपण बघू शकता स्ट्राईकवर असेल। पहिला चेंडू मॅन फ्रॉम पास्तड, यावेळेस आपण बघू शकता मोरगावचा था रईस। पहिल्याच चेंडूवर मात्र इकडे मोठा हिट करण्याच्या नादामध्ये विकेट। यावेळेस मात्र काय होते, अपील लाऊड आहे, मात्र आपण बघू शकता डॉट चेंडू आलाय, बॅटच्या समोर चेंडू वाढला जातोय, कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय। अक्षय घरात पहिल्या मॅच मध्ये बघायला गेलं तर 4थ्या षटकामध्ये त्याच्यावर हल्ला झाला होता। 21 धावा पाहायला मिळाला आणि त्यांचा संघ पहिली मॅच मात्र जिंकू शकला नाही, परंतु इकडे मात्र संधी आहे आता दोन्ही टीमला डू ऑर डाय नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढे चेंडू यावेळेस फटका सजवलाय, मिड ऑफला फील्ड होणार, एक धाव असेल। स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 1, पहिली धाव धावपलकावर। स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतंय जितू निजाई, यावेळेस आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतंय। खूप चांगली कॅच घेताना आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक, तो म्हणजेच वीरेंद्र। कमालीचा मात्र कॅच केला जातोय, रनिंग कॅच, सेफ हँड्स पाहायला मिळतात। बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इकडे मात्र विजेंद्रचा, इथे आपण बघू शकतात जितूचा, आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय। खूप चांगली गोलंदाजी होत असताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 1। हलक्या हाताने खेळला जातोय, पहिला षटक मात्र मार्गस्थ आहे, पॉवर प्ले ऑन आहे आणि धावसंख्या मात्र 2 पाहायला मिळेल। आतापर्यंत 5 चेंडू मागे, काहीशी अशीच सुरुवात आपण बघू शकता। आता मागच्या मॅच मध्ये पालघर 11ने देखील केली होती, मैत्री 11ने, परंतु त्यानंतर 66 बनवल्या, 67 धावा बनवू दिल्या नाही। इथे देखील मात्र बघूया, एक बाजूला ट्रिपल एक गेम चेंजर मनोर, यावेळेस फटका सजवलाय, आपण बघू शकता डीप मध्ये खेळाडू, एक धाव पूर्ण, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा धावपलकावर, 1 विकेटच्या नुकसानामध्ये एडीजे।
थँक्यू डीजे मास्टर. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून आपण बघू शकतो डेंजर एंड गोलंदाजाचा आता कोणता आहे तर डेंजर एंड आपल्याला पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅन जे आपण बघू शकतात आणि आता मात्र यावेळेस आपण बघू शकतो तर दोन्ही उजव्या हाताचे बॅट्समन आहेत आणि वारा जो आहे सध्या तरी ऑफसाईडला जोराने वाहतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडने इकडे गोलंदाजी होणार. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर वीरेंद्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. भांबरे यावेळेस तयार. पहिला चेंडू चांगला फटका ऑफसाईडला इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू अक्षय आहे. अचानक बाउन्स झाला होता चेंडू परंतु चांगलं कव्हर केलंय स्वतःला. यावेळेस मात्र आपण बघू शकतात एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात असताना स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 4 धावा. अजूनही 29 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. इथे मात्र असं काही नाही की धावा बनणार नाहीयेत. धावा मात्र बनल्या जातील. समोर देखील मात्र डिपेंडिंग चॅम्पियन PTPL ची ती म्हणजेच गेम चेंजर मनोर आपल्याला पाहायला मिळते. AAA संघ गतवर्षी डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंच मात्र इकडे संधा चांगला चेंडू आहे. इकडे मध्ये डॉट चेंडू येतोय. एक वाईट आणि एक डिमरसाठी आपल्याकडे रिव्ह्यू आहे. जेव्हा कधी तुम्हाला पंचांच्या निर्णयावर चॅलेंज करायचं असेल आपण जाऊ शकतील थर्ड अंपायरकडे. डॉट चेंडू आलाय. इथे मात्र तयार गोलंदाज. उंच खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट वर डॉट येत असताना इथे मात्र पाहायला मिळते चांगली गोलंदाजी अक्षय आणि यानंतर मात्र वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. धुवाधार गोलंदाजी होत असताना जितू ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती त्यालाच मात्र खेळवलं जात आहे. चेंडू झाले 3 धावा झाल्यात त्या म्हणजे 4. शॉर्ट चेंडू इकडे मात्र मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला पुन्हा एकदा बीट केलंय. कमालीचा मात्र यावेळेस गोलंदाज पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी मॅन फ्रॉम सातपाटी आपण बघू शकतात. कमालीची गोलंदाजी होत असताना चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच 4. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. इकडे मात्र आपण बघू शकतात ऑफ स्टंपच्या खूप बाहेर वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 5 धावा धावफलकावर. चेंडू 4 झाले धावा झालेत 5 आणि इकडे आपण बघू शकतात वीरेंद्र भांबरे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस तयार जितू. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता यावेळेस मात्र उंगली को टेढ़ा किया था बल्लेबाज ने. तो विकेट. पुन्हा एकदा चकवलंय. फक्त कीपर आणि बॉलर खेळतायत असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र बाकी सर्व रिलॅक्स उभे आहेत कारण की गोलंदाजी धारदार होत असताना कमालीची गोलंदाजी अक्षरशः खेळवलं जातंय जितूला. गुड बॉलिंग आणि बॅड बॅटिंग असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र तयार शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू मिस टाइम झाला. उंचच गेलाय. प्रेशर होता मात्र बॅट्समनवर आणि यावेळेस असा फटका येणं हा प्रेशरचं लक्षण आहे आणि इकडे मात्र विकेटचा पतंग. यावेळेस बॅक टू डगआउट्स डीजे. थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅट्समॅन इन मैशीद आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये येत असताना मैशीद मुल्ला यावेळेस आपण बघू शकतात आजच्या दिवसातील चौथी मॅच आपण बघू शकतात. यावेळेस चांगली गोलंदाजी गुड गोलंदाजी क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आलेवाडी संघाकडून आपण बघू शकतात गोलंदाज अक्षय करत कर्णधार स्वतः येत असताना पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि यावेळेस आपण बघू शकतात पहिल्या षटकामध्ये 3 धावा दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा. अशा रीतीने मात्र 2 षटकामध्ये फक्त 5 झालेल्या 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत.
पुष्कर ऑन स्ट्राईक. अक्षय गोलंदाजी मार्कवर तयार. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू बॅटच्या समोरून वाळला जाते. इकडे मात्र डॉट चेंडू येते. सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न ही मात्र कला आहे अक्षय मध्ये, त्यामुळे मात्र एक खतरनाक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आता मात्र पाहायला मिळते. सुपर मात्र गोलंदाजी. डॉट चेंडू आलाय. ट्रिपल ए मनोहर हलक्या हाताने खेळला जातोय. सन्मान दिला यावेळेस गोलंदाजाला. एक धाव नक्की असेल. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण भविष्यात फक्त 6 धावा धावपलकावर लागले जात आहेत. स्ट्राईकला आता मात्र महिशीत आपल्याला पाहायला मिळेल. महिशीत मुल्ला यावेळेस ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. इथे मात्र बघायला गेलं तर लॉंग ऑन रिझाला चेंडू जातोय. थोडी मिसफिल्डिंग आणि त्याचा फायदा होतोय. 2 धावा इकडे अंकित करत असताना दोन्ही बॅट्समन. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा धावपलकावर. एक बाजूला डिपेंडिंग चॅम्पियन आहे आपण बघू शकतात. PTPL पहिलं वर्ष मात्र ज्यांनी गाजवलं मंडळ संघ कुठे ना कुठे आता अडचणीत सापडलेला दिसतोय, कारण की 30 षटक आणि मोठा हिट देणं गरजेचा आलाय. हा मोठा हिट महिशीच्या बॅट मधून एक कमालीचा स्ट्रोक. लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा हिट दिली. अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. अशी दर्याची दौलत मोर डोलीला. मॅच बॉल आलेला आहे. मग तर आपण बघू शकतो व्हॉलेंटियर यांचं मात्र कौतुक करेल तेवढं कमी. खूप चांगल्या रीतीने मात्र चेंडू परत आणलेला आहे. व्हॉलेंटियर निशांत दुबला आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. यावेळेस तयार. शॉर्ट चेंडू आणि इकडे मात्र उत्तर दिलं जाते. षटकाराचं उत्तर विकेटने. महिशीत बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुसद्दीक येतोय. यावेळेस महिशीत बॅक टू डगआउट्स. पहिला षटकार आला आणि त्यानंतर मात्र विकेट येतोय. गोलंदाज आपण बघू शकतात अक्षय कॅप्टन टू कॅप्टन आता मात्र पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये सलामीवीर बॅट्समन म्हणून पाहायला मिळाला. यावेळेस आपण बघू शकतात 5व्या क्रमांकावर येत असताना 3 गडी बाद धावसंख्या 16. 30 षटक मार्गस्थ आहे. आणि शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अक्षय तयार. राईट मोर द विकेट. 14 धावा धावपलकावर. इथे मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल नक्की असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 5च्या सरासरीने 15. 3 गडी बाद. एडीजे मास्टर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं टायमर ऑन आहे हे लक्षात घ्या. फिल्डिंग टीम
25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं फेकायचे आहेत. जर 5 षटकं फेकून नाही झाली 25 मिनिटाच्या आतमध्ये तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू 6व्या षटकामध्ये तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावं लागेल, हे लक्षात घ्या. पुष्पक पाटील आणि चिराग राणे बालाजी रॉयल टीमचे ऑनर इकडे मात्र आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस आपण बघू शकता चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते वीरेंद्र भांबरे मॅन फ्रॉम सातपाटी, या अगोदर मॅन फ्रॉम काटाळे आपल्याला पाहायला मिळाला. काटाळे एक्सप्रेस 2 षटकं खूप चांगली हाताळली, अक्षरशः थांबून ठेवला बॅटिंग टीमला, बॅट्समनला. इथे मात्र आता कॅप्टनला मात्र जिम्मेदारी उचलावी लागेल, धावा बनवून द्याव्या लागतील. कारण की सेकंड इनिंगमध्ये गोलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतील त्यांच्याकडे काहीतरी करण्यासाठी असणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डला एक समानजनक टोटलपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि जबाबदारी मात्र यावेळेस कॅप्टनची. इकडे मात्र फसलाय फटका, एक्स्ट्रा कव्हरला कॅच, विकेट या डीजे. थँक्यू. इकडे मात्र आपण बघू शकतात यावेळेस विकेट आलाय. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट. मुसद्दिक बॅक टू डगआउट्स. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना कुशल पागदरे यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी येत असताना स्ट्राईकवर असेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 15, 4 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात, 15 धावा. स्ट्राईकला कुशल आता मात्र आलेला आहे. इथे मात्र गोलंदाज आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय वीरेंद्र. अजूनही 17 चेंडू बॅटिंग टीमकडे आहेत. इथून जर विचार केला तर जवळजवळ 30-35 धावा बनवणं गरजेचं आहे. 50+ इथे होणं गरजेचं आहे. आणि 50+ मात्र बनवता येतील का? बॅट्समन तयार, बॉलर तयार. आणि इकडे आला तसा गेला असं म्हणायला हरकत नाही. बॅक टू डगआउट्स. डीजे KPL कमिटीचे सदस्य यतीनजी राऊत इथे उपस्थित झाले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बिरवाडी गावचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. यतीन दादा आपल्याला पाहायला मिळते. वेलकम, स्वागत आहे. स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच फक्त 15 झालेले आहेत. सलग 2 विकेट ऑन हॅट्रिक गोलंदाज पाहायला मिळतोय वीरू. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता इकडे बॅट्समनने. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच आलम शेख. अलेन शेख आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आलाय. कमालीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. डीप मध्ये खेळाडू, 1 धाव. पॉईंटच्या मध्ये दुसऱ्याचा प्रयत्न. आणि इकडे मात्र चांगली रनिंग बिटवीन इकडे 2 धाव पूर्ण. आणि तिसऱ्याचा प्रयत्न इकडे फसेल का? काय होतंय? फसलाय. तिसऱ्याचा प्रयत्न पुष्कर घरत. बॅक टू डगआउट्स एट डीजे. राहुल पाटील
17 धावेवर इकडे 6वा गडी बाद होत असताना तिसऱ्या धावेसाठी जात असताना आपण बघू शकता तिकडे पुष्कर करत रनआउट होतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. परेश आरेकर मॅन फ्रॉम आलेवाडी आणि इथे आपण बघू शकतात मॅन फ्रॉम नवापूर. यावेळेस आपण बघू शकतात मिस्टर परेश आरेकर स्ट्राईकवर असेल. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. दोन चेंडू आहेत. चौथ्या षटकातील धावा 17. स्कोरबोर्ड खराब 6 विकेट गेलेले आहेत. अक्षरशः मात्र इकडे आपण बघू शकतात विकेटची लढी लावलेली आहे आणि दोनच गोलंदाज पाहायला मिळाले. कमालीचा हा चेंडू हाताळला जातोय. लेग कट्टर स्लोवर. यावेळेस आपण बघू शकता डॉट चेंडू. गोलंदाज आपण बघू शकतात वीरेंद्र भांबरे सातपाटी गावचा होणार खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. पालघर तालुका प्रीमियर लीग वंदे मातरम प्रणालीच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन नियोजन स्वप्नीलदादा घरत, मनोजदादा संके यांच्या माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा. एंटायर टीम पूर्ण जोडली जाते. कोर कमिटीचं कौतुक करेल तेवढं कमी. आणि इकडे मात्र डॉट चेंडू आलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 17 धावा धावपलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एडीजे थँक्यू. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. ईशान टायगर टायमर ऑन आहे बघा. 25 मिनिटाच्या वर जर गेलं तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये पाहायला ठेवावं लागेल. लाविन्यवर विश्वास दाखवला. इकडे मात्र आपण बघू शकतात 5वं षटक हाताळण्यासाठी लाविन्य घरत मॅन फ्रॉम पास्तळ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस उंचखुरा गोलंदाज एक टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते आणि युवा टॅलेंटवर विश्वास दाखवला आहे इकडे अक्षय घरतने. टीम मीटिंग झाली आणि टीम मीटिंग्समध्ये मात्र निर्णय घेतला की लाविन्य 5वं षटक हाताळेल. जिम्मेदारी दिली आहे. बघूया मात्र इकडे कशा रीतीने गोलंदाजी हाताळली जाईल. आणि इथे मात्र बघूया 5वं षटक आहे. 5व्या षटकामध्ये किती धावा येतील, कारण की धाव्यांची गरज आहे इथे. असं म्हटलं तर क्रिकेटचा खेळ मी म्हणेल की 2 भागात वाटला गेला. एक तर धावा थांबवा किंवा धावा बनवा. आणि इकडे आपण बघू शकतात धावा थांबवण्याचं काम केलं आहे गोलंदाजाने. धावा मात्र बनवता आला नाही बॅट्समनला. राईट मोर द विकेट उंचकुरा गोलंदाज आपण बघू शकतात. यावेळेस लाविन्य घरत तयार. मात्र त्यांच्या वडिलांनी फायर क्रिकेट क्लबसाठी खूप चांगली कामगिरी. त्यांचे वडील मात्र कित्येक वर्षे फायर क्रिकेट क्लबकडून खेळले म्हणजे केतन घरत आणि त्यांचे सुपुत्र आता PTPL मध्ये. पहिला चेंडू एज आणि इकडे मात्र नशिबाची साथ मिळते बॅट्समनला. दिवेशच्या डोक्यावरून निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार येतोय हा नशिबाचा चौकार. डीजे डीजे मास्टर. कधी कधी युवा खेळाडू असताना त्यांचा नशीब देखील मात्र साथ देत नाही. एका चांगल्या आणि स्टार खेळाडूचा साथ नशीब देखील देतो कधी कधी पाहिलेला आहे. इथे एक चांगला चेंडू एज लागली आणि कीपरच्या डोक्यावरून दोन्ही खेळाडूला चान्स नाही. शॉर्ट फायनलला शॉर्ट थर्डमॅनला चेंडू निघून गेला 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड 21. आणि आता मात्र खूप चांगला चेंडू. वाईट मागणार नाही मिळणार. हा चांगला चेंडू आहे. आतमधून देखील गेलेला आहे. शफल केल्यानंतर मात्र वाईटच्या बाहेरून गेला तरी वाईट देत नाही. हात मात्र चांगला चेंडू आणि पंचाने देखील तसाच इशारा केला बॅट्समनला. अपील का करतोय. यावेळेस डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू आपण बघू शकता आतापर्यंत हाताळले आहेत. या तिसरा चेंडू इकडे मात्र आपण बघू शकता चांगला चेंडू आहे. फसवण्याचा प्रयत्न केला होता दिवजाने परंतु इकडे विकेट येईल. वाईटचा इशारा आलेला आहे मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. वाईट आणि विकेट असं मात्र आपण बघू शकतात. यावेळेस चेंडू हाताळतोय. 2 मध्ये 5 खर्च केलेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 22. 10 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. डीजे
थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र स्ट्राईक घेतोय. आतापर्यंत 7 गडी बाद, धावसंख्या विचार केला 22. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फहाद शेख. डॉट चेंडू येतोय स्टंपच्या वरून, मात्र चेंडू निघून जातोय. थोडे चेंडू बोट फिरवली. यावेळेस चेंडूवर एकटर गोलंदाजी आणि यावेळेस डॉट चेंडू आलाय. सर्व गोलंदाज येतात, एक चांगली गोलंदाजी मात्र हाताळून जात आहेत. 2 षटकं अक्षयने हाताळली, 2 षटकं वीरेंद्रने हाताळली आणि लाविनने आलाय. त्याने देखील मात्र चांगली गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च केल्या 3 मध्ये. इकडे खराब चेंडू आहे, बाउन्सर चेंडूला पाठवलं इकडे, बाउंड्री लाईन पार. षटकार 6 धावेसाठी डीजे. तुम्ही बेडा किती मला लाडा किती, तुम्ही बेडा किती मला लाडा किती, द्यायचा जेवढा त्रास, द्यायचा जेवढा त्रास. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा एकदा बघायला गेलं तर तीच लाईन मात्र हँडल केली, परंतु लेंथ जी आहे ती थोडी कमी. शॉर्ट पिच, हाफ ट्रॅकर, चेंडूने केला हवाई सफर आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईन पार. येतोय हा PTPL षटकार. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 28. 28 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 5वा चेंडू घेऊन तयार होईल गोलंदाज लाविन्य. यावेळेस मात्र चेंडू ही लाईन मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या स्पॉटला मात्र पिचिंग करतोय. यावेळेस मात्र चेंडू अंगाला लागतोय. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडू मागे बघायला गेलं तर लाविन्य खर्च करतोय 11 धावा. डेथवर मात्र आपण बघू शकतात शेवटचे 2 षटक जे आपण डेथवरीकडे जातो त्यामध्ये मात्र 10-12 धावा हे माफ गोलंदाजाला, यात काही वाद नाही. पहिली बॅटिंग करत असताना खूप चांगला चेंडू. यावेळेस मात्र सरळ बॅटिंगने खेळला जातोय. लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. इथे मात्र 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 29. 29 धावा धावपलकावर. शेवटचं अंतिम षटक पाहूया गोलंदाज कोण असेल. या डीजे. हेमंत गोलंदाजीसाठी येत असताना मॅन फ्रॉम पालघर आंबेडकर नगरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया देखील मात्र चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊनसुत नवली संघातून खेळणारा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. चेंडू 6 असतील. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील बघूया. आतापर्यंत बघायला गेलं तर 4 षटकं खूप चांगली हाताळली. अक्षयने 2 आणि 2 वीरेंद्रने. लविन्यला मात्र इकडे धावा आल्या त्या म्हणजेच 11, 12 आणि त्यामुळे मात्र 29 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हेमंत आपल्याला पाहायला मिळतंय. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न इकडे बीट केलाय. डॉट चेंडू येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड फक्त 29 आहे. पहिल्या मॅचला देखील बॅटिंग खूप खराब झाली होती AAA संघाची. या मॅचला देखील बॅटिंग होत नाहीये. कुठे ना कुठे मात्र आज बॅट्समनने नाराज केलंय. गोलंदाजी मात्र पहिल्या मॅचमध्ये कमालीची पाहायला मिळाली. फुलटा चेंडू ऑन साईडला फटका फसला. इकडे मात्र कॅच होईल का? यस कॅच. विकेटचं पतंग. या डीजे.
अशी बी दिसती कशी बी दिसती काय तुझ्या रूपाची शोभा. 8 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 29 धावा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर आंबेकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. मनोरचा खेळाडू मयूर आंबेकर आपण बघू शकतात. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. निघून जाणार सीमा पार चौकार. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जात असताना स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो यावेळेस 33 कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि रिव्हर्स अटेम्प्ट स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. त्यासाठी प्रोटेक्शन देखील दिलं होतं, पण तो रिव्हर्स जो स्ट्रोक आहे तो मात्र पॉईंटच्या भागात खेळला जातोय. एकदम डी शेप मध्ये खेळण्यात येतोय. त्यामुळे मात्र जर बघायला गेला तर चौकार आलाय. म्हणजे खेळाडूला माहिती होती त्याची ताकद. आणि मयूरसाठी मात्र तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात केला होता, परंतु डी शेप मध्ये खेळण्या करणारे चौकार पण एकदा तिकडे मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी डॉट चेंडू आलाय. स्कोरबोर्ड 33 पाहायला मिळते. 34 चेंडू फेकून झाले. 33 जवळ धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चांगली गोलंदाजी मात्र आपण बघू शकतो. गोलंदाज मिस्टर हेमंत गायकवाड आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे 9वा विकेट येईल नक्कीच. 33 जागेवर 9 गडी बाद. आता मात्र शेवटचा चेंडू 11वा क्रमांकाचा बॅट्समन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येईल. एडीजे थँक्यू डीजे मास्टर जाफर. शेवटचा बॅट्समन जाफर अन्सारी यावेळेस नॉन स्ट्राईकला असेल. आज थोडं नाराज केलंय मनोर संघाच्या बॅट्समनने त्यांच्या प्रेक्षकाला. आणि इथे मात्र आपण बघू शकतात कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस 9 गडी बाद 33 धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील उंच गेलेला आहे. इथे मात्र कॅच होईल. ऑल आउट पाहायला मिळते. यावेळेस 10 गडी बाद 33 धावा. खूप चांगली गोलंदाजी मात्र यावेळेस पाहायला मिळाली ईशान टायगर अल्लेवाडी संघाकडून. आणि इथे मात्र आता टार्गेट असेल ते म्हणजेच 34चं 36 चेंडू आणि 34 धावा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. देऊया संधी डीजेला. जसं इनिंग चालू होईल तसे मात्र आपल्यासोबत जोडले जातील युसुफ सय्यद. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आपण पाहतो वंदे मातरम प्रणाली आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरी आजचा
तिसरा दिवस मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल लो स्कोरिंग सामना या स्पर्धेमधला आणि पहिला संघ ऑल आउट झालाय AAA गेम चेंजर म्हणून 34 धावांचा पाठलाग करायचा ते म्हणजे ईशान टायगर आलेवड या संघाला. पाहू शकाल एक लहान स्कोर आहे परंतु सामना रंगतदार होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आपण पाहू शकाल मनोजची संख्या असतील कुंदनची संख्या असतील तसं पाहिलं गेलं तर कल्पेजी पिंपळी अनुपची संख्ये सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल निवांतपणे सामन्याचा आनंद घेतात. त्यावेळी आमचे मान्यवर आहेत प्रेक्षक आहेत सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. तवळे मैदानाच्या आतमध्ये 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर थोड्या क्षणामध्ये मैदानाच्या आतमध्ये येतील. आपण पाहू शकाल दोन पंच विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये. पाटील नेटवर्क YouTube लाईव्ह तसंच tenniscricket.in वर स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. तसं पाहिलं तर अनुराग चव्हाण बंटी कुंभार आणि मोनित कुडू असे तीन कॅमेरामॅन आमच्यावर जोडले गेलेत. जतीन किणी आणि जागृत राऊत ऑनलाईन स्कोर आणि ऑनलाईन ऑपरेटर आमच्यावर जोडले गेले. तसंच मॅन्युअल स्कोर पाहू शकाल अभय शेळका अप्रतिम काम करत असताना. समाजाच्या कक्षामध्ये आपण पाहू शकाल प्रीतम घरत आमच्यावर जोडले गेले पहिल्या दिवसापासून चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सुरेख समालोचन आपण पाहू शकाल. आणि तसं पाहिलं तर चॉकलेट बॉय मेनफ्रॉम सरावली आपण पाहू शकाल मनवेश राऊत डिस्क जॉकी उर्वी 11 DGच्या माध्यमातून जोडले गेले. तर बघूया आपण मैदानाच्या आत दोन बॅटर असतील. एका बाजूला दिवेश पाटील मॅन फ्रॉम सातपाडी तर एका बाजूला वीरेंद्र बाबरे म्हणजेच वीरू मॅन फ्रॉम सातपाडी. सातपाडी भागामध्ये दोन मातब्बर खेळाडू एक खेळाडू पाहू शकाल अंडर बॉक्सने सुरुवात केली तदनंतर ध्रुव लिओन सातपाडीसाठी ओव्हरम क्रिकेट एक गावसाठी खेळतो. तदनंतर पाहिलं तर वीरेंद्र बाबरे ST समाजासाठी खूप चांगला क्रिकेट खेळतोय. तसं पाहिलं तर ऑल इंडिया ओपन जेव्हा ताई पॅकर पालघर संघ खेळतो त्या स्क्वॉडमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण वंदे मातरम प्रणालीच्या मैदानामध्ये खेळत असताना पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे. तर बघा आपण पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहू शकाल मुसद्दीकचा पहिला चेंडू फोटो क्लिक शॉट खेळलाय टायमिंगच्या जोरावर चेंडूला पाठवून दिलाय प्रेक्षकाच्या सलामीसाठी. हा आलाय PTPL सिक्सर विरुच्या बॅट मधून 6 धावा. तर लगेच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय तर म्हणजेच वीरेंद्र बाबरे अप्रतिम सुरुवात. लगेच पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला अप्रतिम फटका सजवला गेला टायमिंगच्या जोरावर षटकार ठोकलाय. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता वेगवान चेंडू निघून गेला. विकेट किपर तहा रईस यांच्या हातामध्ये डॉट बॉल. नक्कीच एक 34 धावा डिफेंड करायचे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय काय स्वागत केलं गेला पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय मुसद्दीक शेख यांनी. यावेळेस नो बॉलचा कॉल खेळाडू आहे चेंडू खाली आलाय झेल सुटलाय. नो बॉल नक्कीच पंचांनी दर्शवलाय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या गेल्या. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिला गेला. नक्कीच थोडासा वेगवान चेंडू टाकायच्या प्रयत्नामध्ये पाय थोडंसं पुढे काढला गेला आणि पंचांची नजरा खूप तीक्ष्ण आहेत. विरल नायर सर धावसंख्या पाहू शकाल 9 आणि यावेळेस थोडासा क्षेत्राचा गोलंदाजी ट्रॅक चेंज करतोय. राऊंड ऑफ विकेट गोलंदाज सज्ज होईल. फ्रीडचा बॉल वीरेंद्र बाबरे ऑन स्ट्राईक. फ्रीडचा बॉल मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडू आलाय डॉट. आतापर्यंत 3 चेंडू धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 9 एक षटकार एक दुहेरी धाव 1-9च्या माध्यमातून आतापर्यंत पाहू शकाल 9 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 33 चेंडू आणि 25 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल ते म्हणजेच ईशान टायगर आलेवाडी या संघाला. ईशान सरांचा संघ आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पुढे सरसावला मिस टाइम नक्की झालाय. चेंडू खाली खेळाडू येतोय आणि यावेळेस करणार नाही चुकी झेल टिपला गेला आणि वीरेंद्र बाबरे यांचा समाप्त होतोय खेळ आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. 9 अंकावर लागणारा पहिला धक्का. निरंजनजी घरत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल 40+ चे मातबर खेळाडू ज्यांनी पालघर डिस्ट्रिक्ट 40+
चॅम्पियन संघ बनला तो म्हणजे SRG वंदे मातरम प्रणाली उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब ज्यांनी जिंकला आणि स्वप्न होतं ते स्वप्न साकार करून दिला. जेव्हा पहिला सामना जिंकला होता SRG प्रणाली या संघाने बाईट मध्ये सांगितलं होतं की स्वप्नील दादा घरात यांचं स्वप्न आहे चॅम्पियन बनण्याचं, ते स्वप्न परिपूर्ण केलं होतं निरंजन घरत यांनी आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. चला अक्षय घरत 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅट्समन पाठवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक संघाला हा कॉल असणार आहे 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल, दक्षता घ्या. तर बघा आपण पहिल्या गडी बाद झाल्या 9 धावा फरकावर आहे तर 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. नवीन बॅटर अक्षय घरत प्लॅटफॉर्म काटाळे यांच्या नावावर नक्कीच एक सॉन्ग सध्याच्या घडीमध्ये बनवलं गेलं. सफल सिंगर आपण पाहू शकतो स्वप्नील यांच्या माध्यमातून हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न तर नक्कीच पाला ब्रश करतोय. हलकीशी धाव घेण्याचे प्रयत्न एक धाव नक्कीच परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु दिवेशने थांबवलाय. एकेरी धावाने धापलं पुढे सरसावलं केलं. बॅटन पॅड चेंडू पाहायला भेटला. डबल फिगरमध्ये धावसंख्या कन्वर्ट होते 10 अंकावर. पहिला षटक मार्ग असतात धावांची गोष्ट की धावा 10 एक गडीच्या बदल्यामध्ये अजून बनवायचे 24 येणारे चेंडू इनिंग्स मध्ये ती म्हणजे 31 31 चेंडू 24 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पाहू शकाल ईशान टायगर आलेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामना नक्की डिफेंड करत असताना पराभूत झाला होता परंतु यावेळेस चेस करायचे आहेत 34 धावा. यावेळेस हलक्या बॅटने सुरेख चेंडू पहिली धाव वेगाने घेते दुसरा प्रयत्न केला जर का पाहूया आपण खेळाडू आला ॲलन शेख चेंडूला फील्ड करता फेकी करतोय आणि यावेळेस बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. एका षटकाची समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. नक्कीच आपण पाहतोय वंदे मातरम प्रणाली आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेला आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. त्या मान्यवरांचे नाव आपल्याकडे पोहोचवत आहेत आम्ही. मान्य श्री भूषणजी संखे शिवशाही कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून चांगला लाभ आणि चांगलं सहकार्य आम्हाला दिलं गेलं. तसं पाहिलं तर मान्य श्री मिलिंदजी वडे उपसभापती पंचायत समिती पालघर यांचा सुद्धा धन्यवाद असेल. मान्य श्री दिनेश तारवी साहेब शिवसैनिक व पत्रकार यांचा सुद्धा धन्यवाद असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासोजी प्रवीण गणपत संखे साहेब यांच्या स्मरणार्थ मान्य श्री मोरेश्वर संखे यांच्याकडून आर्थिक सहकार्य आहे. तसं पाहिलं तर आदरणीय सन्माननीय वसंतजी जाधव साहेब अध्यक्ष रोहिदास समाज यांच्याकडून सर्व आकर्षक चषक आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. तसंच पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अनिलजी तरे माननीय माजी पंचायत समिती सदस्य पालघर शिवसेना उपतालुका प्रमुख पालघर यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद असेल. आदरणीय सन्माननीय जयेंद्र दुबळा साहेब गट नेते जिल्हा परिषद पालघर यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. आदरणीय सन्माननीय रोहिदासजी राऊत समाधान एंटरप्राइजेस मुंडवळी यांचे प्रोप्रायटर यांचा सुद्धा धन्यवाद असेल. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये जफर अन्सारी यावेळी चेंडू घेऊन आला. पहिल्या चेंडूवर मोठ्याकडे बाद केला गेला. अक्षय घरात ला पाठवले मैदानाच्या बाहेर. त्यानंतर वळूया आपण मान्य श्री मुकेशजी पाटील शिवसेना भोईसर शहर प्रमुख आणि माजी पंचायत समिती पालघर सदस्य आहेत त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. तसंच पाहिलं गेलं स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष स्वरा शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय तुषारजी संखे साहेब त्यांचा संघ काल आपण पाहिला सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलाय त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलंय त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद असेल. नक्कीच शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचा सुद्धा धन्यवाद असेल. काल आपण पाहिलं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला बहुमूल्य वेळ त्यांनी दिला होता त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. तसंच मनोज संखे बॉब यांचा सुद्धा धन्यवाद असेल. पाहिलं गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गडचे भोईसर शहर प्रमुख मनोज संखे म्हणजेच बॉब यांचा सुद्धा धन्यवाद असेल ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. दीपकजी बाबळे साहेबांना सुद्धा धन्यवाद असेल. स्पर्धेच्या माध्यमातून विवेकजी मोरे साहेब आपलं PN मोरे साहेब आपला सुद्धा धन्यवाद असेल. संजय नारायण पाटील सरपंच सारवड ग्रामपंचायत यांचा सुद्धा धन्यवाद असेल आम्हाला चांगला सपोर्ट केलाय. अनुप बलवंत पाटील साहेबांना सुद्धा धन्यवाद असेल.
जे जे आम्हाला मान्यवर आहेत त्या सगळ्यांचा धन्यवाद असेल ज्यांनी चांगलं सहकार्य केलंय. ज्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला बघा आपण फाद मुसद्दीक आहे चेंडूला फील्ड करतोय फेकी करतोय परंतु एक धाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज घरत आलाय. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 गडी बाद झाले. धाव फटकावत 13 अजून बनवायचे 21 येणारे चेंडू असतील आपण पाहू शकाल 28 चेंडू आणि बनवायचे 21. तर परत एकदा आपण पाहू शकाल उमर गुल जफर अन्सारी कॉमेंट्री बॉक्स एनकडून सज्ज झालाय. स्ट्राईक वर दिवेश पाटील. यावेळेस नक्कीच आमचे जे नियम आहेत ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहेत. आमच्या आयोजकांनी पाहिलं सर 1 मिनिट थांबवायचा प्लीज. ब्लॅक ट्रॅक हे कंपल्सरी आहे. आपण पहिल्याच अनाउन्स करतोय. आमचे आयोजक जे कॉल घेतील ते कॉल समोरच्या संघाला मान्य करावं लागेल. हा सर 3 धावांची पेनल्टी दिली जाईल दक्षता घ्यायची आहे. 3 धावांची पेनल्टी आमचे आयोजक कळवत आहेत. दिवेश पाटील आमच्या आयोजकांनी संपर्क साधायचा आहेत. ब्लॅक ट्रॅकच कंपल्सरी आहे ती दक्षता घ्यायची आपण. सर 3 धावा ऍड केल्या जातील ही दक्षता घ्यायची आपण. चला सामना सुरू करायचा. आयोजकांचा कॉल आहे ते मान्य करतो आपण. 3 धावा मायनस केल्या गेल्या. 12 धावा धावफलकावर आहेत. एकूण अजून बनवायचे विजयासाठी पाहिलं तर तब्बल 22. चला सामना सुरू करायचा. दिवेश सामना सुरू करा. आयोजकाचा कॉल आहे. चला सामना सुरू करा. अक्षय आमचे आयोजक कॉल करतायत. सामना सुरू करायचा. सामना सुरू ठेवायचा. चला सामना सुरू ठेवायचा प्लीज. आम्हाला सुरू ठेवायचं आहे. 40+ खेळाडू जो आहे आमच्या ऑनरवर डिपेंड आहे. लिस्ट मध्ये असणं गरजेचं आहे 17 मध्ये आणि तो ऑनरवर डिपेंड आहे. संघ मालक तो प्लेइंग मध्ये खेळणार की नाही आमच्या आयोजकांचा कॉल करतात. कधी नियमावलीमध्ये आपण पाहू शकाल सर्व संघ मालक आहेत. वंदे मातरम प्रणाली कमिटीकडून टी शर्ट देण्यात येतील. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे हे पद्धत आमच्या नियमामध्ये लिहिलं गेलंय. दुसरा नियम आहे. सामना सुरू करायचा. 3 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. ते 3 धावा आपण मायनस करतोय. दोन्ही संघ मुसद्दीक 3 धावा मायनस केल्या गेल्यात. दिवेश आपल्या सुद्धा लक्षात द्या. 15 धावा होत्या आता 12 धावा धावफलकावर असतील दक्षता घ्यायची आपण. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरेख खेळला. डीप बॅकवर्ड पॉइंट सुपर कव्हरला चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स सीमारेच्या पार आलाय चौकार 4. तर बघा आपण 16 धावा धावफलकावर असणार आहे.
रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, ब्लॉक मध्ये टाकला गेला चेंडू. शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं तर डायरेक्ट हिट केलाय, परंतु वेगाने धाव घेतली गेली. फहाद शेख आपण पाहू शकाल शॉर्ट थर्ड बांधला होते, परंतु काय सुरेख चेंडू तेवढं चांगल्यारीत्या खेळला गेला, तेवढं चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण केलं, परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचल. धाव फटकावर 17 चेंडूची गोष्ट केली. चेंडूचा खेळ संपला गेला 5. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी दुसरा षटक मार्गस्थ आहे. 17 धावा धाव फटका लगावल्या गेल्या, अजूनही बनवायचे आहेत 17. येणारे चेंडू असतील 25 चेंडू, 17 धावांची गरज. उमरगुल या षटकामध्ये एक चौकार नक्कीच आलाय, परंतु एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आता पण धावा खर्च केला या षटकामध्ये पाहिलं तर 8. ऑन साइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकता चेंडूवर आला, चेंडू फील्ड करतो, फेकी करतोय. बॅकअपला खेळाडू आहे, थोडासा खराब क्षेत्ररक्षण नक्कीच केला गेला कुशलच्या माध्यमातून, परंतु बघूया आपण 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.50 सरासरीने 19. 2 षटकांचा खेळ संपला गेला. येणारे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. 4 षटकांमध्ये बनवायचे मात्र 15 धावा. तर पाहिलं तर आमचे स्पॉन्सर आहेत मान्य श्री चेतन बंगलोर साहेब, धनंजय बंगलोर साहेब घिवली यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं सहकार्य दिले गेले. तसंच विजय पिंपळे साहेब असतील, सिव्हिल इंजिनियर कुंभोली, तसं मान्य श्री अनुप बळवंत पाटील परनाळी, मान्य श्री परेश मोरे, शैलेश मोरे घिवली यांचा सुद्धा चांगला सपोर्ट भेटला आम्हाला या स्पर्धेला. तर सगळ्यांचा पण धन्यवाद करूया. जशा प्रकारे पाहू शकाल स्पर्धा अप्रतिम वंदे मातरम प्रणालीच्या माध्यमातून आयोजित आहे आणि पाहिलं तर स्पॉन्सर आणि सहकार्य असणं खूप गरजेचं आहे आणि हा सहकार्य आमच्या मान्यवरांनी आम्हाला केलंय, त्या सगळ्यांचा पण करूया धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. वळीव गोलंदाजी मार्कवर परेश आरेकर आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रा षटक घेऊन. स्ट्राईक वर दिवेश 24 चेंडू 15 धावांची गरज. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, पहिली धाव वेगाने घेतली, दुसरा प्रयत्न केला जागा डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूवर आलाय, चेंडूला फील्ड केला जाईल, तेथपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचेल 21. अजूनही बनवायचे विजयासाठी 13. येणारे चेंडू असतील पाहिले गेलं तर 23. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट. अप्रतिम गोलंदाजी, नक्कीच लहान लक्ष आहे परंतु गोलंदाज इम्प्रेस करतात. मागील वर्ष पाहिलं तर अद्विक 11 मनोर हा संघ चॅम्पियन झाला होता. यावेळेस AAA गेम चेंजर मनोर हा संघ पाहू शकाल. मेनू शेख साहेब असतील संघाचे ऑनर, अजून पाहिलं तर साळुंके सर असतील, हे संघ आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न पाहू शकाल. धावसंख्या पाहू शकाल, धावफटका लगावली जाते ती म्हणजेच 22. 22 वर 2 षटक 3 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही बनवायचे मात्र 12. येणारे चेंडू असेल 21. परेश यांची गोष्ट केली तरी आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा आल्यात, 1 दुहेरी धाव, 1 लेगबाईची सिंगल आणि 1 निर्धाव चेंडू. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल आपण बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली, 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. धावफलक 1 पुढे सरसावले गेला. 23 धावा धावफलकावर. 3रा षटक मार्ग असतात. 34 धावाचा पाठलाग करायचा. 2 गडी बाद झालेत वीरेंद्र बाबरे आणि पाहू शकाल अक्षय घरत बॅक टू डकआउट. वीरेंद्र बाबरे 3 चेंडून 6 धावा त्यांनी बनवल्या. तर बघा आपण 23 वर 2 आपण अशी स्थिती पाहू शकाल धावफलकावर आहे. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, चेंडू पाहायला ब्रश करतोय उमर गुल, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, बॅकअपला खेळाडू आहे, परत 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 24. 2 षटक 5 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही पाहिलं तर शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. येणारे अजूनही 19 चेंडू बनवायचे मात्र 10. 19 चेंडू 10 धावांची गरज. यानंतर लगेच सामना होईल. ब्रेक नसणारी दक्षता घ्यायची आपण.
जोही सामना जिंकेल लगेच आपण नेक्स्ट सामना सुरू करणार आहोत, दक्षता घ्यायची आहे. अचिव्हर स्पोर्ट्स संघाचा संघनायक आमच्या टॉस बॉक्सकडे यायचा आहे. यावेळेस लहान चेंडू होता, फिरकी घेणारा लॉंग लेगला पाठवून दिला. वन बाउंस सीमारेषा पार, धीरजच्या बाजूला आलाय. पेटी बेल चौकार, येणारी 18 चेंडू, बनवायचे मात्र 6. धनवाडीचे तर बघा आपण यावेळेस फहाद गोविंद मावकर सज्ज होते. 18 चेंडू 6 धावांची गरज आहे. दिवेश पाटील आपण पाहू शकतो 8 चेंडू 11 वर खेळतो, एक चौकाराच्या मदतीने. 4 चेंडू 8 वर बॅटिंग करतो धीरज करत, एक चौकाराच्या मदतीने. तर 18 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. विनंती करेल विशाल तामोरे, आपण आमच्या कॉम्बॉक्सवर टॉस कडे येऊन उभं राहायचं लगेच. जसा सामना संपेल आपण लगेच टॉस करणार आहोत, परंतु जसा सामना संपला दोन्ही संघांनी हस्त आंदोलन करून मैदानाच्या बाहेर जायचंय, ही सुद्धा आपण दक्षता घ्या. चला आपण बघूया. फार थोडी स्पीड अप करा. पहिला चेंडू लेग कटर होता, ऑफसाइडला खेळला गेला की आपण चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून जायचा सीमारेषा पार. 4 ॲलन शेख शेवटच्या क्षणामध्ये थोडासा डिसबॅलन्स झालाय आणि आलाय चौकार. मात्र 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल. ईशान टायगर आलेवाडी या संघाला. पण निधाव चेंडू आलाय. ज्यावेळेस खेळ खल्लास सामना फिनिश केलाय ईशान टायगर आलेवडे संघाने. मी विनंती करेल मनोर संघ ट्रिपल ए गेम चेंजर मनोर संघाचे संघ मालक आणि कॅप्टन आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. चेंडू आम्हाला पुरवायचा प्लीज, जो चेंडू मैदानाच्या बाहेर केलाय. मी विनंती करेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर नो डाऊट, त्याने 3 गडी बाद केले, 4 धावा खर्च केल्या. बॅटिंग करताना पहिला चेंडू षटकार ठोकला असा खेळाडू अपकमिंग यंगस्टार मिस्टर वीरेंद्र बाबरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे, आपण दक्षता प्रत्येक खेळाडूंनी. दिवेश पुढच्या सामन्यात तुम्हाला ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी घालावी लागेल, ही दक्षता घ्या. नक्कीच पाहिलं गेलं तर ट्रिपल ए गेम चेंजचे मनोरचे ऑनर मेनू खान साहेब, अनिल साळुंके साहेब आणि मोहसिन शेख साहेब जर आपण असतील तर आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. नक्कीच हार्ड लक, चांगला आपण खेळ साकारलाय. आपण पूर्ण संघ तारेस आपला पूर्ण संघ आमच्या कॉम्बॉक्स कडे आणायचा प्लीज.